तुम्हाला आता हे घड व्यवस्थापनाचं आपण जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. आता तुमचा मागच्या वेळेसचा ह्या वेळेसचा प्रश्न आहे बाबा हे आपण बांधायचं का, घड खालून बांधायचं का? याच्या मागचं कारण असं आहे, आता हा जर कधी घड मोकळा असेल, हा हलवल्याच्या नंतर किती वेळ हलतो, तो डगडग हलत राहतो. आता फॉर एक्झाम्पल हा इकडचा घड आहे, बरोबर आहे, याला हलवलं, हे हलतच राहतं, बरोबर आहे. याचा ताण कुठं पडणार आहे, याच्या दांड्यावर पडणार. कंटिन्यू हलत राहिलं तर दांड्यावर ताण पडतो. मग आपण जर कधी याला जवळ पॅरॅलली बांधलं असं, बरोबर आहे, व्यवस्थितपणे त्याला ताण देऊन बांधलं तर जितकं झाड हलतंय तेवढंच घड हलणार, बरोबर आहे. जेणेकरून जास्त वारा आलं, जास्त वादन आलं तर याला नुकसान होणार नाही. म्हणजे हे जास्त हललं नाही, तो दांडा तुटणार नाही. म्हणून आपल्याला ही दोरी बांधणं गरजेचं आहे. कळलं? हा मेन महत्वाचा मुद्दा हाच आहे सांगणार. आणि बाकीचा मग घड व्यवस्थापनात तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या बांधल्यामुळे ताण आला तर समजा वरच्या दांड्यावर तर काही हे नाही, ताण जास्त ओढायचं नाही. आता हे कसं आहे, आता याच्यात बांधायची पण स्टेज आहे की कोणत्या स्टेज मध्ये बांधावे. जेव्हा घड कवळा असेल, म्हणजे तुम्ही कमळ मोडलं, कमळ या दिवशी मोडलं, त्याच दिवशी याला ताण बांधून टाकायचं. अन्यथा तुम्ही जर कधी जास्त दिवस जर कधी झाले याला तर हा ताठर बनतो. त्याचा दांडा ताठर बनला की परत तो तुटतो. तसं तुटू नये फक्त. त्यामुळे आपल्याला जेवढं लवकर होता होईल तेवढ्या लवकर कमळ तोडून, म्हणजे तुमच्या 9 फण्या ठेवल्याच्या नंतर, 9 ते 10 फणी ठेवल्याच्या नंतर शेवटी आपण जेव्हा एक केळ ठेवतो, कमळ तोडलं 4 दिवसाच्या नंतर की लगेचच याला ताण देऊन बांधून टाकायचं. जेणेकरून वारा आलं तर हे जास्त हलणार नाही आणि तुटणार नाही. याच्यावर ताण नाही पडला म्हणजे तुमचं झाड व्यवस्थित राहील. याचा कमळाचा पूर्णच्या पूर्ण, घडाचा पूर्णच्या पूर्ण ताण हा झाडाच्या बुंद्यावरती पडतो. म्हणून ते जास्त मुडण्याची शक्यता नसते. आणि आता डबल लॅटरल असल्यामुळं आपलं झाड वाकलेलं सुद्धा नाही. काही जणांची झाडं आता जे सिंगल लॅटरल ज्यांनी टाकलेल्या होत्या त्यांची झाडं एक साइड वाकले होते. ते वाकले का होते, कारण की त्याच्या एक साइडनं, आता ह्या साइडनं जर कधी, इकडे बघा, ह्या साइडनं जर कधी लॅटरल असल्या, बरोबर आहे, लॅटरल ह्या साइडने मुळ्या कुठं वाढणार आहे, पाणी ह्या साइडनं जातं, ह्या इकडे वाढतं. पलीकडच्या मुळ्या सगळ्या खाली येतात तर इकडे येतात. पूर्णच्या पूर्ण मुळे वाढत नाही, या सगळ्या इकडे येतात. आता काय झालं, यांनी डबल लॅटर टाकल्यामुळे तिकडे पण मुळी वाढली, इकडे पण मुळी वाढली. म्हणून झाड जशाच्या तसं उभं आहे, याला बांधायचं काम नाही करत. याला बांबू आणा नाही तर असं याला इकडे तणाव द्यायला लागेल का? काही गरजच नाही ना. डबल लॅटर असल्यामुळे गरज नाही पडत. सिंगल लॅटर जर कधी असलं तर मग ते चुकलं